विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय ची पूर्व परीक्षा 12 जुलैला होती। ही परीक्षा गट क अंतर्गत येत असते आणि या परीक्षेत भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा प्रश्न विचारला जातो थोडक्यात पाहूयात। प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता असतो? आणि हा प्रश्न आहे 2025च्या गट क च्या परीक्षेतला। बघा, एकूण 3 टप्पे सांगितलेले आहेत आणि आपल्याला त्यांनी तिसऱ्या टप्प्याबद्दल विचारले। तिसऱ्या टप्प्यात आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी थोडक्यात सांगतो। पहिल्या टप्प्यात जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर सुद्धा जास्त असतो, परिणामी लोकसंख्या स्थिर दिसते। दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्तच राहिलेला असतो पण मृत्यूदर कमी होतो, परिणामी लोकसंख्येचा विस्फोट होत असतो। आणि लोकसंख्या परिवर्तनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर सुद्धा खाली येतो, मृत्यूदर सुद्धा खाली येतो, परिणामी लोकसंख्या स्थिर दिसते। तर आपल्याला शोधायचं आहे की जन्मदर कमी आणि मृत्यूदर सुद्धा कमी। बघा, जन्मदरात लक्षणीय घट झालेली असते, बरोबर आहे, म्हणजे चौथं विधान बरोबर आहे। पहिलं बघा, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतो नाही, हे पहिल्या टप्प्यात आहे। लोकसंख्येची जलद वाढ नाही, दुसऱ्या टप्प्यात आहे। मृत्यूदरात लक्षणीय वाढ झालेली असते नसते, जन्मदर लक्षणीय घटलेला असतो। म्हणजे इथं उत्तर मिळतंय आपल्याला, उत्तर 4 आहे, फक्त ड बरोबर आहे। अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फिनिटीला नक्की लाईक करा। आरटीओ एमव्हीआय ची बॅच सुरू झालेली आहे, नक्की जॉईन करा। परीक्षा केंद्रीय बॅच आहे, यश हमखास मिळेल। संपर्क क्रमांक सांगतो मित्रांनो, 95 29 31 75 72। धन्यवाद।